श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींची पुण्यतिथी यंदा 6 मे 2024 रोजी आहे. जसे आपण प्रगट दिनाच्या आधी करतो तसेच पुण्यतिथीच्या आधी सुद्धा 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस सेवा करण्याची प्रथा आहे. स्वामी आपल्याला सोडून गेलेत असे आपण स्वामी भक्त कधी मानतच नाही. स्वामी कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींनी अनेक भक्तांना समाधी घेतल्यानंतरही भक्तांना दर्शन देऊन सगुण रूपात समोर नसले तरीही निर्गुण रूपात स्वामी कायम संचार करत आपल्या सोबत असतात, असे स्वामींनी अनेक भक्तांना सांगितले सुद्धा आणि त्याची प्रचितीही वेळोवेळी करून दिली. स्वामींनी फक्त समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवलं. समुद्राची एक लाट ओसरली म्हणजे समुद्राचं अस्तित्व संपत नाही. स्वामी हे कायम आपल्या सोबत, आपल्या पाठीशी असतात. हे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावं. अनेक केंद्रांमध्ये, मठांमध्ये स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नामसप्ताह असे विविध कार्यक्रम आयोजन केलेले असते. यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो आपल्या स्वामी भक्तांना अत्यंत प्रिय आहे. याची भाषा सुद्धा खूप सोपी आहे. रोज तुम्ही याचे 1 ते 21 अध्याय वाचू शकता. रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचणे शक्य नसेल तर रोज 3-3 अध्याय वाचू शकता. असे केल्याने 7 दिवसात तुमचे एक पारायण पूर्ण होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि स्वामींची सेवा आपल्याकडून व्हावी यासाठी स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या दिवशी स्वामींचं अखंड नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र या दिवशी उठता, बसता, चालता, बोलता, कोणतेही काम करताना तुम्ही म्हणू शकता. यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल आणि स्वामींची सेवाही होईल. म्हणून या दिवशी अखंड नामस्मरण करा. त्याचबरोबर या दिवशी स्वामींच्या मठात, केंद्रात जे तुमच्या जवळपास असेल तेथे जाऊन स्वामींचे दर्शन घ्या. या दिवशी तुम्हाला गोरगरिबांना यथाशक्ती जे दान करता येईल ते दान करा. मग ते अन्नदान, वस्त्रदान, इतर कोणत्याही वस्तूचे दान तुम्ही या दिवशी करून पुण्य कमवू शकता. या दिवशी कोणालाही उलट बोलू नका, कोणाचे मन दुखवू नका, कोणाशी वाईट वागू नका. कारण या दिवशी फक्त आपलं मन स्वामींशी एकाग्र करून आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप चालू ठेवा. त्यामुळे या दिवशी इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचे नाही. या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्या वाणीवर संयम ठेवायचा. आध्यात्मिक मार्गात येण्यासाठी आपण नेहमी आपल्या वाणीवर संयम ठेवला पाहिजे आणि मुखात अखंड स्वामी नाम असले पाहिजे. पण रोज जमत नसेल तर स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त आपण 1 दिवसाचे मौन तर नक्कीच पाळू शकतो. स्वामींनी या दिवशी समाधी घेतल्यामुळे स्वामींना या दिवशी तुळशीची माळ नक्की अर्पण करा. संतती प्रश्न, आरोग्य, विवाह प्रश्न असे अनेक प्रश्न स्वामींची नित्यभक्ती केल्यामुळे दूर झाले आहेत. कलियुगात जीवन जगणे अतिशय कठीण आहे. कारण कलियुगात व्यभिचार, भ्रष्टाचार, पाप, अत्याचार यांचं माहेरघर झालं आहे. कलियुगात आयुष्य जगायचं असेल तर खंबीर, धीट अशा भूमिकेत आपल्याला वावरावं लागतं. याच्यातून स्वामींची सेवा आपल्याला तारून नेऊ शकते. स्वामींच्या सेवेने माणसाला बळ येते आणि संकटांशी सामना करण्याची हिंमत मिळते. म्हणून स्वामींची सेवा नित्य नियमाने आपण केलीच पाहिजे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.